बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 100 मधून। विधान भवनातल्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट, तर कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले। पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयामध्ये बैठक, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांचीही उपस्थिती, तर रोहित पवार या ठिकाणी अनुपस्थित। भाजपसोबत न जाण्याची काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या दालनामध्ये कोणतीही वेगळी चर्चा झाली नाही। पवार साहेबांसारखा मोठा नेता आल्यानंतर सत्तेतील नेत्यांना वाटतं त्यांनी आपल्या दालनात यावं। शरद पवार शिंदेंच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार विधिमंडळात आले होते, पवार एकनाथ शिंदेंच्या कार्यालयामध्ये का गेले माहिती नाही। पवार शिंदे यांच्यातील भेटीवर काँग्रेस नेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपसभापती सचिन अहिरांची भेट घेतली आहे, तर उपसभापती कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून उपसभापती कार्यालयाला भेट। डोंबिवलीमधील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक, शास्त्री नगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आला भूल। ठाण्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेवर उच्च रक्तदाबामुळे आता ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू, तर आज त्यांची रुग्णालयात न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी होण्याची शक्यता। एडीएमसी मनपा रुग्णालयातील डॉक्टर मारहाणीवर विधानसभेतही चर्चा, रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा। शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक, तर डॉक्टर मारहाणी संदर्भात विधेयक आणणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळल्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री सभागृहात संतापले। तर ज्यांना कुत्र विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात, राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू असतील तर आता निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुषच म्हणावे लागतील। फडणवीसांच्या टीकेला हर्षवर्धन सपकाळांचं प्रत्युत्तर, महाराष्ट्राच्या नावाड लपून स्वतःचं अपयश झाकू नका, सपकाळांचा ट्विट करत हल्लाबोल। राजकारण्यांना लोक शिव्या घालतच असतात, शिव्यांनी अंगाला भोकं पडत नाहीत, आमदार महेश सावंतांची प्रतिक्रिया। 240 किलोमीटर वेगानं वारे वाहिले तर मिसिंग लिंकला काही होणार नाही असं सांगितलेलं, 70 ते 80 किलोमीटर वेगानं वारे वाहिले तरी दुर्घटना घडली। ज्योती गायकवाड यांची प्रतिक्रिया, तर केवळ धमक्या देता येतात, हा सत्तेचा दुरुपयोग, ज्योती गायकवाडांचा हल्लाबोल। आज मनसेच्या रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन, सकाळी 11 वाजता दादरच्या सावरकर सभागृहामध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार। दरम्यान राज ठाकरे कार्यक्रमाला संबोधित करणार। 16 ऑगस्ट पासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना आता मराठी भाषा सक्तीची, महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमात सुधारणा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। छगन भुजबळ आजच्या युगातील महात्मा फुले, काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वक्तव्य, तर शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भुजबळ शांत बसणार नाही, पटोलेंनी व्यक्त केली आशा। बावनकुळेंकडून कामांमध्ये जास्तीत जास्त लवचिकता आणण्यासाठी चांगले निर्णय, बावनकुळेंचं कौतुक। दरम्यान बाळासाहेब थोरातांकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक। घाटकोपर पूर्वमध्ये रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील मॅनहोलवर झाकण नव्हतं, मनसे शाखाध्यक्ष अविनाश कदम यांनी इशारा दिल्यानंतर आणि शिवाय टीव्ही 9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग, मॅनहोलवर आता झाकण बसवण्यात आलंय। यावर्षी मुंबईतील 168 शाळा अनधिकृत ठरल्या आहेत, भरारी पथकांची स्थापना करून शाळांची तपासणी करावी, भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांची मागणी, तर अनधिकृत शाळांचा प्रश्न खूप मोठा आहे, दरेकरांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, खासदार अनिल बोंडेंचा आरोप, तर दोषी कंपन्या दुकानदारांवर कारवाई करा, खासदार अनिल बोंडेंची मागणी। जळगाव महापालिकेच्या महासभेमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचा संताप, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचा साचणाऱ्या पाण्यासंदर्भात संताप, रस्त्यालगत साचणाऱ्या पाण्यावरून महासभेत नगरसेवक संतप्त, पावसाच्या पाण्यावरून नगरसेवकांची पालिकेवर नाराजी। खासदार अनिल देसाईंकडून अँटॉप हिलमध्ये रामरक्षा आणि महाआरती, दरम्यान राम मंदिर चोरी प्रकरणाविरोधात महाआरती करत निषेध। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये चोपड्यातील महिलांचं आंदोलन, दरम्यान अतिक्रमणावर कारवाई केल्यामुळे हे आंदोलन। इंडोनेशियामध्ये आयआयएम बंगळुरूचे कॅम्पस उभारण्याची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, द्विपक्षीय करारात ही घोषणा करण्यात आल्याची माहिती।
हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना मध्यरात्री 3 ते 4 वेळा भूकंपाचे धक्के. 4.6 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. मोशीमधल्या इमारत कोसळलेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू. आतापर्यंत 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. आणखी 8 जण अडकल्याची या ठिकाणी शक्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून मोशीतील इमारत दुर्घटनेचा आढावा. दुर्घटनेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासह जखमी व्यक्तींवर तातडीनं उपाय करण्याच्या सुद्धा या ठिकाणी सूचना. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथल्या घटना संदर्भात या ठिकाणी प्रतिक्रिया. तर ही घटना अत्यंत दुर्दैवी. सरकार कामगारांच्या जीवाला कचरा समजतंय का? रोहित पवारांचा सवाल. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी. पुण्याच्या आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. विठुरायाच्या गजरात यासह ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसात पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना. इंद्रायणीच्या पूरस्थितीमुळे यंदा आळंदीमध्ये वारकऱ्यांना येण्यास मनाई. तर पुण्यात आज ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं आगमन होणार. शहरातील मुख्य रस्ते आज बंद राहणार. पोलिसांकडून पालखीनिमित्त वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर. पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचंही आवाहन. पुण्यातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीकडून भुयारी मार्गाचं जाळं, HCMTR, रिंग रोडचं नियोजन व्यवस्थापन केलं जाणार. पुणे सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी. साताऱ्यातील काही तालुक्यांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर. कराड, सातारा, जावळी आणि वाई तालुक्यामध्ये शाळांना सुट्टी. सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळांवर 10 जुलैपर्यंत बंदी. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे हे आदेश. पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता असल्यामुळे हा निर्णय. खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आता बंद. धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट झाल्यानं विसर्ग बंद करण्याचा निर्णय. नदीपात्रात न उतरण्याचंही प्रशासनाचं आवाहन. पुण्याच्या बायणेर परिसरामध्ये संरक्षक भिंत कोसळली. राम नदीच्या पाणी पातळीत वाढ. संरक्षक भिंत या ठिकाणी कोसळली आहे. वसई विरारकडे जाणारी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा आज पूर्वपदावर. तर मुसळधार पावसामुळे काल गाड्या सुमारे अर्धा तास उशिरानं धावत होत्या. आज पावसानं सुद्धा विश्रांती घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा. विरारकडे जाणारी लोकल सेवा पूर्ववत. नालासोपारा स्टेशन परिसर अजूनही पाण्याखाली. तर वसई विरारमधील परिसर गेल्या 5 दिवसांपासून जलमय. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड परिसरामध्ये 4 दिवसांपासून बत्ती गुल. पावसामुळे वीज पुरवठा खंडित. तर वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांचं आंदोलन. नालासोपाऱ्याच्या रिचर्ड कंपाऊंडमध्ये अतिवृष्टीमुळे तिसरा बळी. रेस्क्यू करतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद. पुराच्या पाण्यामध्ये प्रवाहित झालेल्या नाल्यात अडकून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू. विरारमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. विरार पश्चिमेच्या आगाशी इथल्या टेंभीपाडा गावातल्या परिसरातील सोसायटींच्या परिसरात पावसाचं पाणी साचलं. वसईच्या मिठागर परिसराला 5व्या दिवशी सुद्धा पाण्याचा वेढा. शेकडो नागरिकांचे 5 दिवसांपासून हाल. मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. रायगडच्या पाताळगंगा नदीमध्ये 3000 गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना. याचा व्हिडिओही समोर. हे रिकामे सिलेंडर ज्यांना सापडले असतील त्यांनी तात्काळ HPCL कंपनीकडे जमा करण्याचंही आवाहन. खेडजवळील बोरगरमध्ये मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला होता. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मार्गावरील साचलेल्या पाण्यातनं जीवघेण्या प्रवासाची वाहन चालकांवर वेळ. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान खेडच्या बोरघर परिसरामध्ये पाताळे नदीला पूर आलाय. गावातील नदीकाठच्या घरांना पाण्याचा वेढा. रायगडच्या रोह्यामध्ये पूरस्थिती गंभीर. कुंडलिका नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीचं पाणी रोहा शहरासह मुख्य बाजारपेठेत शिरल्यामुळे जनजीवनही विस्कळीत. बाजारपेठेत 3 ते 4 फूट पाणी. रोहा नागोठणे आणि रोहा कोलाड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद. रायगडमध्ये मुसळधार पावसानं पानोसे या नदीला मोठा पूर. दरम्यान पुरामुळे महामार्गावरील पानोसे नदीला मोठा पूर आलाय. रायगड पुणे मार्गावरची वाहतूक यामुळे पूर्णपणे बंद. महाडमध्ये विन्हेरे विभागात ढगफुटीचं दृश्य. मुसळधार पावसानं मल्लिकार्जुन या नदीला पूर आलाय. नदीचं पाणी विन्हेरे गावातील बागाळी या ठिकाणी परिसरात शिरल्यामुळे पूरस्थिती निर्माण. रायगडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. माणगाव शहराला जोडणाऱ्या पुणे तांबणी मार्गावरील निजामपूर शहर पाण्याखाली. बस स्थानकात सुद्धा पाणी शिरलंय. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचंही नुकसान. दरम्यान रायगडमध्ये आंबा नदीचं पाणी कोळीवाडा परिसरात शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. आता पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दुकानं आणि परिसर स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात.
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात रस्त्याखालचा भराव खचला. ताम्हिणी डोंगरवाडी इथला रस्त्याखालचा भराव वाहून गेलाय. रस्त्याला भलं मोठं भगदाड. तर पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा हा प्रमुख घाट रस्ता धोकादायक. या मार्गाने प्रवास करू नये असंही आवाहन. रत्नागिरीच्या परशुराम घाटातील गॅबियन भिंत कोसळण्याचा धोका वाढला. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेला सिमेंट कॉन्क्रीटचा हा भाग तुटला. तर हा घाट धोकादायक. गॅबियन वॉल खालची माती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 61 फुटांवर. 75हून अधिक बंधारे आणि मंदिरं पाण्याखाली. मंदिरं आणि लहान पूल बुडाले असून पालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासह पूरग्रस्तांसाठी 42 ठिकाणी छावण्या सज्ज ठेवल्या आहेत. कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर आता उल्हास आणि चिल्लर नदीला पूर. तर शेलू गावातील उल्हास नदीचं पाणी त्या ठिकाणी शिरलंय. तर आंबिवली नदीचा बंधारा फुटल्यामुळे पूरस्थिती निर्माण. नागरिकांची सुखरूप सुटका. सांगलीच्या अंकलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कृष्णा नदीची पाणी पातळी आता 24 फुटांवर पोहोचली आहे. मागील 24 तासात 5 ते 6 फुटांनी कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ. साताऱ्यातील कराडमधील तारळी नदीला पूर. जोरदार पाऊस सुरू राहिल्यास खंडोबाची पाली या गावामध्ये पाणी शिरण्याचा धोका. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा. पुरंदरच्या बीर धरणातनं नीरा नदीपात्रामध्ये 6037 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. दरम्यान नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा. पावसामुळे बीर धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्यानं वाढ. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा इगतपुरीला, टाकेर या बुद्रुकला मोठ्या प्रमाणात फटका. वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये पाणी. घरात पाणी शिरल्यामुळे 48 कुटुंबियांचं जनजीवन विस्कळीत. नाशिकच्या सिन्नरमध्ये मुसळधार पावसानं बिघनवाडी ते कारवाडी हा रस्ता वाहून गेलाय. रस्त्याचा मुख्य भाग वाहून गेल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला. गावांचा संपर्क तुटल्यामुळे वाहतूक ठप्प. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या घाटमाथ्यावरील सुनाकडा हा धबधबा आता प्रवाहित. रौद्र रूप धारण केलेल्या या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच असून पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमाळ धबधबा आता रौद्र रूपात ओसंडून वाहू लागला. गोंदियामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे खरीप पेरणीला पुन्हा वेग आलाय. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर. निंबायती गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा. राज्यात पुरामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका. दरम्यान संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी. साचलेल्या पाण्यातनं लेप्टोस्पायरोसिस या जीवाणूजन्य आजाराचा धोका. अंगावर खरचटलं किंवा जखम असल्यास पाण्याचा संपर्क टाळण्याचंही आवाहन. पानवल धबधबा, भाटे बीच यासह गणपतीपुळे समुद्रकिनारा आणि निवळी धबधबा परिसरात पर्यटकांना. पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून आता याची अंमलबजावणी. रत्नागिरीच्या आंगले गावातील वरची राऊतवाडीमध्ये भूस्खलनाचा धोका निर्माण. तर ओढ्यालगतचा संरक्षक कठडा ढासळत असल्यामुळे ग्रामस्थांनी कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली आहे. देवळाच्या चोरचावडी या धबधब्यावरून 24 तासांनंतर तरुणाचा मृतदेह सापडलाय. एनडीआरएफच्या शोध मोहिमेला यश. चाळीसगावच्या गवताळा अभयारण्यामध्ये केदारकुंड आणि धवलतीर्थ हे धबधबे प्रवाहित. डोंगरी नदीलाही पूर. तर वलठाण धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे. अकोल्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोटमधील जनजीवन विस्कळीत. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. घरातील जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान. उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. नदीकाठच्या शेतकऱ्यांची विद्युत मोटार, पाईप, केबल काढण्याची लगबग. मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ. पालघरच्या झांझरोळी धरणाची दुरुस्ती पूर्ण. तांत्रिक समितीकडून आता धरण सुरक्षित असल्याचा अहवाल. त्यामुळे स्थलांतरित 1000 नागरिकांना घरी परत पाठवण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात. पुणे पालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी अवघ्या 2 निविदा प्राप्त. शहरातील 200 टन सुका आणि 300 टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा. प्रक्रियेमध्ये स्पर्धा न झाल्यामुळे कुणाचाही फायदा होणार याकडे आता लक्ष. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी धरणाचे 2 दरवाजे उघडले. धरणात्मक नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. पूर्णा नदीकाठच्या गावांना यामुळे प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यामध्ये घरातनं एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. कारवाईमध्ये 13,47,000चा मुद्देमालही जप्त. टोळीचा प्रमुख कपिल खोब्रागडेसह इतर 3 मकोका. छत्रपती संभाजीनगरातील अभिजित काळे बंधू परभणीकर हॉटेलचा एफडीएकडून परवाना निलंबित. तर किचनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं उघड.
तर धाराशिवमध्ये युपीचा कुख्यात गुंड विजय मिश्राची जाकेकपूर एमआयडीसी मधील कोट्यवधींची मालमत्ता सील, त्याच्या दालमिलला टाळं ठोकलं. उमरगा आणि उत्तर प्रदेश पोलिसांची ही संयुक्त कारवाई. धुळ्यात गॅस काळा बाजार रॅकेटचा पर्दाफाश, 106 सिलेंडर जप्त, 6 कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. महसूल आणि पोलीस प्रशासनाची ही संयुक्त कारवाई. लातूरमध्ये चाकूर तालुक्यातल्या रचनावाडी स्कूल बस उलटल्यामुळे 30 ते 35 विद्यार्थी जखमी. 2 गंभीर विद्यार्थ्यांवर लातूरमध्ये उपचार, तर चालक मोबाईलवर बोलत होता, त्यामुळे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. जखमी विद्यार्थ्यांची माहिती. महाराष्ट्रात एकाच महिलेकडून 45 वेळा अंडाणू काढण्याचा अमानुष प्रकार झाला. दरम्यान नियम मोडून महिलेचं 45 वेळा अंडाणू काढण्यात आलंय. दोषी डॉक्टरवर थेट मकुका लावा, चित्रा वाघ यांची मागणी. फलटणमध्ये विजेच्या धक्क्यानं एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात 4घांचा बळी गेलाय. खामगावच्या शिंदे कुटुंबातील 4घांना विजेच्या धक्क्यानं जीव गमवावा लागलाय. इचलकरंजीच्या पेठवड या गावामध्ये भर दिवसा धारदार शस्त्रानं पत्नीवर वार करून निर्घृण हत्या, तर वडगाव बसस्थानकाच्या मागील बाजूची ही घटना. अमृता दीपक कांबळे असं मृत महिलेचं नाव. नागपूरच्या धंतोली परिसरातील अचानक बेपत्ता झालेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना शोधण्यात यश. पिंपरी चिंचवडमधून कुटुंबाचा शोध घेतला गेला होता. कुटुंबावर कर्ज असल्यामुळे हे कुटुंब गाव सोडून गेल्याची माहिती. अहिल्यानगरच्या पाईपलाईन रोड परिसरातील एका कपड्याच्या दुकानामध्ये ग्राहकाकडून दुकानदाराला मारहाण. दुकानात खरेदीसाठी आलेल्या 2 जणांनी किरकोळ कारणावरून दुकानदाराला मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. वाशिमच्या कारंजामध्ये एमडी ड्रग्जसह 3घांनाही अटक. कारवाईमध्ये 7.41 ग्रॅम एमडी ड्रग्ज यासह मोबाईल फोन आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त. कारंजा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. बीडच्या बाळापुरातील रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसमोर गोंधळ. महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी. 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. पिवळीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून लोखंडी सळई वाहनावर पडली. चालक यामधून थोडक्यात बचावला.